Cancer Healer Center, a new beginning. औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही. संघ कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही. नागपूर हिंसाचारानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भूमिका स्पष्ट. नागपुरातील हिंसाचाराची घटना सरकार पुरस्कृत, न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी, काँग्रेस नेते नाना पटोलेंची मागणी. तर उशिरा सुचलेलं शहाणपण असं म्हणत आरएसएसच्या भूमिकेवरून देखील टोला. सोनाराने कान टोचले पण उशिरा टोचले. आरएसएसच्या भूमिकेनंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. आव्हाडांकडून संघाच्या भूमिकेचं स्वागत. नागपुरातील हिंसाचारामागचा मास्टरमाइंड फहीम खान असल्याचा पोलिसांना संशय. फहीम खान मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहर अध्यक्ष असल्याची माहिती. फहीमवर आतापर्यंत 27 कलमं लावली. नागपुरात औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याचा आरोप. हिंदू संघटनांच्या आंदोलनाची तक्रार देण्यासाठी गेलेले असताना घोषणाबाजी, व्हिडिओ व्हायरल. नागपूर हिंसाचार दरम्यान भालदारपुरामध्ये जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न. गणेशपेठ पोलीस ठाण्यामध्ये जमावाच्या विरोधात गुन्हा दाखल. हात उचलणाऱ्यांना पोलिसांचा धाक काय असतो ते दाखवणार. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करणार. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा इशारा. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या 10 टीमकडून आणखी आरोपींचा शोध. सायबर टीमकडून 4 ते 5 हजार व्हिडिओची तपासणी सुरू. संचारबंदीमुळे नागपुरातील 170 पेक्षा जास्त शाळांसह 11 मार्गांवरील बसेस पूर्णपणे बंद. तर राडा झालेल्या गल्ल्यांमध्ये स्थानिकांकडून बॅरिकेडिंग. औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरामध्ये ड्रोन उडवण्यास बंदी. अनुचित प्रकार टाळण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय. तर कबरीच्या वादामुळे पर्यटकांमध्ये 40 ते 60% घट. औरंगजेबाची कबर भविष्यातील अयोध्येसारखा मुद्दा होणार. याच अजेंड्यावर 2026 मध्ये भाजप निवडणूक लढवणार. प्रकाश आंबेडकरांचं ट्विट. तर पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे नागपुरात हिंसाचार झाल्याचाही आरोप. प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपूरला रवाना. कोणत्याही क्षणी कोरटकरला अटक होण्याची शक्यता. कोल्हापूर कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर कोरटकर हायकोर्टामध्ये जाण्याची शक्यता. उपसभापतींच्या विरोधातील अविश्वास ठराव फेटाळल्यानंतर विरोधकांचा सभात्याग. सभापती राम शिंदे आणि तालिका सभापती चित्रा वाघांनी कामकाज चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप. मर्सिडीज बाबत ठाकरेंच्या शिवसेनेवरील वादग्रस्त वक्तव्यावरून गोरेंच्या विरोधामध्ये होता अविश्वास प्रस्ताव. अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतल्या. भारतीय वेळेनुसार पहाटे 3:27 यान फ्लोरिडाच्या समुद्रामध्ये उतरलं. सध्या चालता येत नसलं तरी चेहऱ्यावर समाधानाचं हास्य. Cancer Healer Center, a new beginning.